श्रीमद्भागवतम स्कंद 1 अध्याय 2 श्लोक 18 नष्ट प्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्ती भवती नैष्टिकी. भाषांतर. निरंतर श्रीमद भागवताचे श्रवण केल्याने, शुद्ध भक्तांची सेवा केल्याने हृदयातील सर्व अमंगल पूर्णपणे नष्ट होते आणि ज्यांचे दिव्य स्तोत्राने स्तवन केले जाते अशा पुरुषोत्तम भगवंतांची प्रेमय भक्ती दृढ रूपाने प्रस्थापित होते. तर इथे सांगितलेलं आहे, हृदयातील सर्व अशुभ प्रवृत्ती निर्मल करण्याकरता उपाय सांगितलेला आहे. तो उपाय म्हणजे शुद्ध भगवत भक्तांची किंवा श्रीमद भागवताची संगती करणे होय. तर असे 2 प्रकारचे भागवत आहेत. एक ग्रंथ भागवत आणि दुसरा भक्त भागवत. हे दोन्ही भागवत कार्यक्षम उपाय आहेत आणि विग्रहांच्या नाशासाठी हे दोन्ही उपाय किंवा कोणताही एक उपायसुद्धा पुरेसा आहे. भक्त भागवत हा ग्रंथ भागवता इतकाच श्रेष्ठ आहे, कारण भक्त भागवत आपले जीवन ग्रंथ भागवतानुसार व्यतीत करतो आणि ग्रंथ भागवत हा भगवंतांच्या आणि त्यांच्या शुद्ध भक्तांच्या संदेशाने परिपूर्ण आहे. असे शुद्ध भक्त देखील भागवत आहेत. व्यक्ती भागवत व ग्रंथ भागवत दोन्ही समान आहेत. भागवत हा भगवंतांचा प्रत्यक्ष प्रतिनिधी आहे. त्यामुळे भक्त भागवताला संतुष्ट केल्याने ग्रंथ भागवताचा लाभ मिळू शकतो. भक्त भागवताची किंवा ग्रंथ भागवताची सेवा केल्याने भक्ती मार्गात क्रमशः उन्नती कशी होते हे समजण्यासाठी मानवाची तर्कशुद्धी अपुरी पडते. परंतु देवर्षी नारदांनी खुलासेवर सांगितलेले आहे. नारद मुनी हे पूर्वजन्मी एक दासीपुत्र होते. ही दासी ऋषींची हलक्या प्रतीची कामे करीत असे. अशा रीतीने नारद मुनींनाही ऋषींची संगत घडली आणि केवळ त्या ऋषीमुनींच्या सहवासाने आणि त्यांच्या उच्चिष्ट प्रसाद स्वीकारल्याने त्या दासीपुत्राला एक महान भक्त श्री नारददेव होण्याची संधी प्राप्त झाली. हे भागवतांच्या संगतीचे चमत्कारिक परिणाम आहे. संगतीचा लाभ प्रत्यक्ष पाहण्यासाठी आपण या गोष्टीकडे लक्ष द्यावे की भागवताची निष्कपट संगत केल्याने खात्रीने दिव्य ज्ञानाची सहज प्राप्ती होते आणि त्यामुळे असा भक्त भगवंतांच्या प्रेमभक्तीत दृढ होतो. भागवतांच्या संगतीत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीत अधिक प्रगती होते. भगवंतांच्या प्रेममय भक्तीत अधिक दृढता येते. म्हणून भागवत ग्रंथाचा संदेश